समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला ग्वाही आपल्याला द्यायला आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासभाई इकडे आहे, इकडे रामदासभाई इकडे आहे. ते जेव्हा मंत्री होते तेव्हा ते मंत्रिमंडळात म्हणायचे पैण्याचं पाणी, वाहून जाणारं पावसाचं पाणी, समुद्राला जाणारं पाणी थांबवलं पाहिजे. मी भाईंना अभिमानाने सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून 67 टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे यासाठी काम आता सुरू झालं आणि त्याचा मला आनंद समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे, छोटी धरणं होती. या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केले. त्याच्यामध्ये MIDC ला घेतलंय, त्याच्यामध्ये MMRD ला घेतलंय, त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय. या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होतो आणि म्हणून या बाबतीमध्ये राणे साहेब आज आपल्या महायुतीत आहेत. निलेश इकडे बसलाय. मगाशी कोणीतरी सांगितलं राणे साहेब रामदासभाई तुला राणे साहेबांना सगळ्यात जास्त माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला ते खोके खोके? आणि तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासभाई असतील, रामदासभाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार 9 पैकी काम करतात आणि रामदासभाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खर्च करायचं, कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो. मी नेहमी सांगायचो, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासभाईंनी तो अनुभव घेतला, राणे साहेबांनी अनुभव घेतला, आणखी कुणी कुणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे जो काम करेल. उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार. या मंत्रिमंडळात देखील ते काम करतात. आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात. दावोस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले. किती लाखाचे किती सुरू केले? 16 लाख कोटी रुपयाचे करार केले. 16 लाख कोटी. मला अभिमान आहे उद्योग मंत्र्याचाही आहे आणि मुख्यमंत्र्याचाही. मी जेव्हा गेलो त्यावेळेस 7.5 लाख कोटी सुरुवात होती आपली. 7.5 लाख कोटी. आणि उदयजी आपण किती अंमलबजावणी केली? किती टक्के? 85% नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली. 85% अंमलबजावणी करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण? एकनाथ शिंदे. होईल एकनाथ शिंदे, होईल रामदास कदम.
दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण कोणी आहे, इकडे याला पण आहे, निलेश, म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या शाप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्रगौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची बदल कुठे गेली? एकनाथ शिंदेला ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, अपमान करा, परंतु महादजी शिंदे यांचा अपमान आपण करताय, साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय. आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करताय. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी साथ एकनाथ शिंदे दिसत असे. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत मला कसली चिंता नाही, कसल्या चिंता नाही. आणि कुठले मी कुणालाही घाबरत नाही. मी 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशी तुम्ही स्वागत केलंय. आणि राजन साळवे देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे. राहू द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवे आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येतात. खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय. परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू. अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो. मला आठवतं शोले मधला डायलॉग आसरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच्या माता मारताय? आणि म्हणून दाढीने तर तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवलंय. कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत, मी कुणाला अडवा येत नाही. आणि मी आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा. कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही.
जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार. बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहे आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय. म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळे लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत. इथं आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे. कदम कदम बढाया असं काम त्याचं चालू आहे. मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहे या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या. मंत्रालयात बसून राहता कामा नये. हे लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे. तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले. का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो. ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, राणेसाहेब